युनिट 4मध्ये आपल्याला आता पाहायचं आहे सिम्पल इंटरेस्ट टॉपिक. याच्यानंतर आहे कंपाऊंड इंटरेस्ट. त्याच्या आधी आपल्याला सिम्पल इंटरेस्ट म्हणजे काय होते हे पाहायचं आहे. आपण केव्हा बँकेकडून किंवा कोणत्या व्यक्तीकडून पैसे उधार घेतो किंवा एखाद्याला उधार देतो, तर जेव्हा उधार घेतले, सपोज करा का आपण बँकेकडून 1,00,000 रुपये उधार घेतले, तर जर आपण एका वर्षाने त्याला वापस करतो त्याचे 1,00,000 रुपये, तेव्हा 1,00,000 करतो का त्याच्यावर पण काही अमाऊंट देतो? जर आपण त्याच्यावर काही ना काही अमाऊंटच देतो, म्हणजे 1,05,000 तरी वापस देऊ, 1,10,000 वापस देऊ, तर जे एक्सेस अमाऊंट आहे म्हणजे 1,00,000च्या वर जी अमाऊंट दिली आपण 5,000 10,000, ते आपल्यासाठी इंटरेस्ट होते, म्हणजे व्याज होते. हेच आपल्याला फॉर्म्युल्यानं कवर करायचं आहे. तर सिम्पल इंटरेस्ट कशाप्रकारे काढते तर ते आपल्याला या चॅप्टरमध्ये बघायचं आहे. तर त्याचा फॉर्म्युला आहे. त्याच्यानंतर प्रिन्सिपल अमाऊंट या टर्म आपल्याला समजून घ्यायचा आहे. तर आपण पहिल्यांदा प्रिन्सिपल अमाऊंट ह्या टर्म समजून घेऊ. तर सगळ्यात पहिल्यांदा मी हे समजून देण्यासाठी एक क्वेश्चन घेतला आहे. क्वेश्चन वाचतो मी. मिस्टर ए बॉरोज ₹1,000 फ्रॉम बँक फॉर 1 year ॲट 10% पर ॲनम ॲट रिटर्न आफ्टर अ इयर 1,100. पहा, मिस्टर ए आहे, त्यानं 1,000 रुपये बँकेकडून घेतले एका वर्षासाठी 10% पर ॲनम व्याजानं, म्हणजे पर ॲनम म्हणजे एका वर्षासाठी 10% रेट ऑफ इंटरेस्ट. त्याच्यानंतर त्याने एका वर्षानं वापस केले 1,100 रुपये, म्हणजे 1,000 रुपये घेतले आणि एका वर्षानं 1,100 रुपये वापस घेतले. तर आपल्याला प्रिन्सिपल अमाऊंट समजून घ्यायचा आहे. तर पहा, कोणत्याही एक्झाम्पलमध्ये किंवा कोणत्याही कंडिशनमध्ये जेवढे अमाऊंट बॉरो केले राहते ती अमाऊंट असते आपली प्रिन्सिपल. म्हणजे या प्रॉब्लेममध्ये प्रिन्सिपल झाले 1,000 रुपये. त्यानंतर अमाऊंट म्हणजे अशी व्हॅल्यू का जे आपण वर्ष संपल्यावर किंवा जेवढा वेळ आहे तेवढा संपल्यानंतर बँकेला किंवा कोणत्याही व्यक्तीला वापस करतो. तर या प्रॉब्लेममध्ये वापस केले आहे 1,100 रुपये. म्हणजे जर आपण बघितलं तर प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट होता 100 रुपये आणि 1,000 रुपये प्रिन्सिपल होता. अशी मिळून टोटल अमाऊंट जे पेड केलं ते झालं 1,100 रुपये. त्याच्यानंतर रेट ऑफ इंटरेस्ट म्हणजे किती पर्सेंट रेट ऑफ इंटरेस्ट होता या प्रॉब्लेममध्ये. तर या प्रॉब्लेममध्ये आहे 10% रेट ऑफ इंटरेस्ट. हाच झाला रेट ऑफ इंटरेस्ट. कोणत्या प्रॉब्लेममध्ये बघायचं जिथं पर्सेंटेज लागले आहे तो रेट ऑफ इंटरेस्ट झाला आपला. नंतर टाईमला आपण शॉर्टमध्ये यन म्हणतो, ठीक आहे. प्रिन्सिपलला पी म्हणतो, अमाऊंटला ए म्हणतो. टाईम यनला आपण नंबर ऑफ इयर पण म्हणू शकतो. तर पहा, या प्रॉब्लेममध्ये 1 year दिलं आहे, म्हणजे एका वर्षासाठी घेतलं आहे लोन, ठीक आहे. त्यानंतर हे झाल्यानंतर आपण पाहू इंटरेस्ट रुपीजमध्ये असते. इंटरेस्टला आपण शॉर्टमध्ये आय म्हणतो, रेट ऑफ इंटरेस्टला आर झालं. तर इंटरेस्ट आहे या प्रॉब्लेममध्ये 100 रुपये व्याज दिला नाही ना, तर 100 रुपये झालं व्याज. तर हे आपण कशा फॉर्म्युल्याने काढू शकतो, याच्यासाठी एक फॉर्म्युला आहे PNR × 100. पहा, मग याच्यात आपण व्हॅल्यू पुट करू. पी म्हणजे प्रिन्सिपल, एन म्हणजे नंबर ऑफ इयर किंवा टाईम, आर म्हणजे रेट डिवायडेड बाय 100. तर PNR प्रिन्सिपल आहे 1,000, एन नंबर ऑफ इयर 1 year, रेट 10%, इथं पर्सेंटने लिहायचं, डिवायडेड बाय 100. फॉर्म्युल्यामध्ये PNR टाकलं, डिवायडेड बाय 100, हे 100 इथं, आणि PNRच्या व्हॅल्यू टाकल्या. तर याचं ॲन्सर येईल 100 रुपये. ह्यात झालं आपलं सिम्पल इंटरेस्ट. सिम्पल इंटरेस्टचा हा फॉर्म्युला आहे PNR × 100. हा फॉर्म्युला पाठ करायचा किंवा लक्षात ठेवायचा एकदम सोपा आहे. तर यानं आपण सिम्पल इंटरेस्ट काढू शकतो. तर केव्हा काय होते प्रॉब्लेममध्ये, अमाऊंट आणि प्रिन्सिपल दिलं राहते, तर फॉर्म्युला पण अप्लाय करायचं काम नाही राहत. फक्त हा फॉर्म्युला अप्लाय करा लागते का तेव्हा सिम्पल इंटरेस्ट निघून जाते. पहा, एक्झाम्पलमधलंच आपण अमाऊंट होतं मागच्या एक्झाम्पलमध्ये 1,100 रुपये वापस केले ते, आणि प्रिन्सिपल घेतले होते 1,000 रुपये. तर जर याच्यातून एवढे मायनस केले तर डायरेक्ट 100 रुपये आपलं सिम्पल इंटरेस्ट किंवा SI त्याला शॉर्टकटमध्ये म्हणू शकतो, ते निघून जाते. त्याच्यानंतर जर प्रिन्सिपल काढायचं असतं तर याच फॉर्म्युलाले चेंज करायचा. प्रिन्सिपल मायनसमध्ये आहे, तिकडे प्लसमध्ये गेलं, = अमाऊंट तिथेच राहिला. सिम्पल इंटरेस्ट इथं प्लसमध्ये आहे, तर इकडे गेल्यावर मायनसमध्ये. तर प्रिन्सिपल = अमाऊंट मायनस सिम्पल इंटरेस्ट. पहा, प्रिन्सिपल जर काढायचं आहे आपल्याला, प्रिन्सिपल
प्रिन्सिपल अमाऊंट मायनस सिम्पल इंटरेस्ट. मागच्या प्रॉब्लेममध्ये अमाऊंट होता 1100 रुपये, सिम्पल इंटरेस्ट होता 100 रुपये. तर 1000 रुपये ॲन्सर आला. हां, 1000 रुपये आहे काय प्रिन्सिपल? हो, तर प्रिन्सिपल आहे आपला 1000 रुपये. अशा प्रकारे आपण काढू शकतो. आता पुस्तकातले काही प्रॉब्लेम घेऊ, त्याच्यावरून आपल्याला एकदमच क्लिअर होऊन जाईल कसे क्वेश्चन आहे आणि त्याचे ॲन्सर कसे काढायचे आहे. पहा, क्वेश्चन 1 म्हणते आपल्याला फाइंड आउट द इंटरेस्ट ऑन ₹2000 फॉर 3 years ॲट 12% पर ॲनम. पाहिजेत अमाऊंट दिला आपल्याला 2000, त्याच्यावर आपल्याला इंटरेस्ट काढायचा आहे 3 वर्षासाठी 12% पर ॲनम व्याजदरानं. तर याच्यात आपण प्रिन्सिपल म्हणजे काय लक्षात घेऊ शकतो. 2000 आपलं प्रिन्सिपल आहे. त्यानंतर 3 वर्ष हे काय झालं आपलं नंबर ऑफ इयर. त्यानंतर 12% पर ॲनम ह्या झाला आपला रेट. तर आपण लिहून घेतलं इथं प्रिन्सिपल इज इक्वल टू 2000, एन नंबर ऑफ इयर 3000, रेट ऑफ इंटरेस्ट 12% पर ॲनम. फॉर्म्युला अप्लाय करायचा आपला तोच PNR डिवायडेड बाय 100. 2000 मल्टिप्लाय बाय 3 × 12. फॉर्म्युला व्हॅल्यू पुट केल्या डिवायडेड बाय 100. 720 रुपये ॲन्सर आला आपलं. ते झालं आपलं सिम्पल इंटरेस्ट. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 सेम आहे, फक्त व्हॅल्यू चेंज आहे. फाइंड आउट द इंटरेस्ट ऑन ₹2500 फॉर 4 years ॲट द रेट 12% पर ॲनम. ठीक आहे. तर प्रिन्सिपल 2500 रुपये झालं. 4 इयर म्हणजे नंबर ऑफ इयर, रेट झाला 14%. तर आपण तेच लिहून घेतलं इथं गिवन डाटामध्ये. त्याच्यानंतर आता आपल्याला फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे सिम्पल इंटरेस्टचा. PNR डिवायडेड बाय 100. तर फॉर्म्युलामध्ये मागच्या व्हॅल्यू पुट केल्या आणि ॲन्सर काढला. काही मोठी गोष्ट नाही. हे पण सेम आहे प्रॉब्लेम, फक्त व्हॅल्यू चेंज आहे. याच्यात पण काही बदल नाही. हे प्रॉब्लेम थोडंसं इंटरेस्टिंग आहे 5व्या नंबरचा. पहा प्रॉब्लेम काय म्हणते. फाइंड आउट द सिम्पल इंटरेस्ट ऑन अमाऊंट 1200 फॉर 9 months ऑफ 8% पर ॲनम. सिम्पल इंटरेस्ट काढा म्हणते 1200 रुपयावर 9 महिन्यासाठी 8% पर ॲनमनं. मागच्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला इयर दिले होते, त्याच्यानं आपल्याला तर काही प्रॉब्लेम गेला नाही. या प्रॉब्लेममध्ये आपल्याला मंथ दिले आहे. त्याला प्रिन्सिपल तर आपलं 1200 झालं. हे तर काही मोठी गोष्ट नाही. याच्यात हे लिहून टाकली इथं. पिरियड दिला आपल्याला 9 महिन्याचा. जर 9 महिन्यामध्ये दिले तर डिवायडेड बाय महिनेच करायचे. एका वर्षात 12 महिने राहते म्हणजे 9 डिवायडेड बाय 12 करायचे. तर पिरियड होऊन आपला 9 डिवायडेड बाय 12. त्यानंतर रेट ऑफ इंटरेस्ट 8%. मग बाकीचं काहीच नाही आहे, बाकी सेम आहे. फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू पुट करू PNR × 100. पी जर टाकलं 1200, एन असं पण लिहू शकतो आपण. हे 12 खाली पण लिहू शकतो किंवा इथं पण लिहू शकतो. रेट 8% डिवायडेड बाय 100. तर याला आपण असं पण लिहू शकतो. प्रिन्सिपल 1200, एन नंबर ऑफ इयर 9/12, रेट 8%, 100 डिवायडेड बाय. असं पण करू शकतो. म्हणजे आपलं कॅल्क्युलेशन करणं सोपं जाईल. म्हणजे हे 12 आहे, ह्याची मी खाली घेतली फक्त. ॲन्सर सेमच येणार आहे. ते कॅल्क्युलेशन करायचं आणि ॲन्सर काढायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर 1 नंबरचा प्रॉब्लेम आहे. ते पण थोडंसं इंटरेस्टिंग आहे. त्याच्यात म्हटलं आहे फाइंड आउट द सिम्पल इंटरेस्ट ऑन ॲन अमाऊंट ऑफ ₹15,000 फॉर 219 दिवस आहे ॲट द रेट ऑफ 16% पर ॲनम. पहा याच्यात आता वर्षांनी दिले आहे, महिन्याने दिले आहे, डायरेक्ट दिवस दिला आहे. जर दिवस दिले आहे 219 दिवस, तर आपल्याला त्याला दिवसानं मल्टिप्लाय करायला लागेल. एका वर्षात किती दिवस असते? 365. तर 219 भागीला 365 करावं लागेल आपल्याला, तेव्हा आपल्याला एका वर्षाला पिरियड येईल. तर पहा प्रिन्सिपल लिहून टाकला आपण इथं 1500 रुपये आहे. पिरियड 219 दिवस. रेट ऑफ इंटरेस्ट 16% पर ॲनम. फॉर्म्युला अप्लाय केला PNR डिवायडेड बाय 100. तर प्रिन्सिपल टाकला, पिरियड टाकला, त्यानंतर रेट ऑफ इंटरेस्ट टाकला डिवायडेड बाय 100 आणि कॅल्क्युलेशन केल्यावर हे ॲन्सर निघन सिम्पल इंटरेस्टचं. याला असं पण लिहू शकतो आपण 15,000 P 219 दिवस डिवायडेड बाय 365 × 100 16% रेट झाला आहे आणि डिवायडेड बाय मल्टिप्लाय 100. तर असं पण केलं तरी ॲन्सर सेम निघणार आहे. कॅल्क्युलेशनमध्ये थोडं सोपं होईल. ठीक आहे. हा व्हिडिओ आता बंद करतो. 10 मिनिटाचा व्हिडिओ होता आहे. हे प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व करू शकता किंवा कमेंटमध्ये जरी विचारलं मला क्वेश्चन नंबर टाकून, तरी मी तुम्हाला डायरेक्ट ॲन्सर सांगून देईन. ठीक.